थोडी तसदी देतो, माफ करा, पण खात्री करण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल। इन्स्पेक्टर साहेब, कुठे सापडला त्यो? देवळाली रेल्वे स्टेशनवर। रेल्वे स्टेशन? मुंबईच्या गाडीत चढत होते, आम्हाला बघून घाबरले, आम्ही हटकलं। कोण आहेत म्हणून नाव गाव विचारलं तर काहीच सांगायला तयार नाहीत। तुम्ही तक्रार नोंदवलीच होती म्हणून आम्ही ताबडतोब त्यांना आमच्या ताब्यात घेतलं। बरं केलं इन्स्पेक्टर साहेब। ऐकलंच देवेंद्र? मुंबईला चालला होता, लगीन करायचं नाही म्हणतोय। चला इन्स्पेक्टर साहेब। होतं, लग्नाची तारीख जवळ आली ना की हे असंच होतं। गप ग इत्या, चेष्टा नका करूस। इथं माझा जीव जायची पाळी आली या, आणि तू थट्टा सुचते वय तुला? वाड्यावरून मुक्ताचा फोन येऊन गेला ना, तवा धरण माझं चित्तच लागत नाहीये बघ कशात। बाद झाली हं तुझी ही नाटकं मुक्ता। तुझ्यामुळे शैलेंद्र हे घर सोडून पळून गेलाय, त्याला तर शिक्षा मिळायलाच हवी। या सगळ्याला तू एकटी जबाबदार आहेस, लक्षात ठेव। बाज जागृती, या सगळ्याला जबाबदार मी नाही, तू आहेस। तूच आबासाहेब आणि देवेंद्रला भडकवलंस, नाही नाही ते सांगून कान भरलेस त्यांचे। असं किती दिवस करणार आहेस तू? कधी ना कधी तुझं खरं रूप आबासाहेबांसमोर येईलच। रश्मी, अशी का बसलीस इथे एकटीच? अगं, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं बाळा? मम्मा, शैलेंद्र। शैलेंद्रचं काय? सांग ना, काय झालं शैलेंद्रचं? मम्मा, शैलेंद्र परत घरी आला का हे विचारायला मी मुक्ताला फोन केला होता। मग काय म्हणाली मुक्ता? तो तो देवळाली स्टेशनवर सापडला पोलिसांना। काय? मामा आणि देवेंद्र दादा गेलेत त्याला घ्यायला। रश्मी, रडू नकोस बेटा, तो सापडलाय ना आता, मग आता कशाला काळजी करतेस? मामा, तू काळजी करू नकोस, रडू नकोस, आता सगळं ठीक होईल। अहो काय झालं? शैलू नाही आला का तुमच्या बरोबर? कुठे आहे शैलू? तुम्ही दोघंच का आलात? अहो सांगा ना, कुठे आहे माझं शैलू? अहो बोला ना, कुठे आहे शैलू? तुम्ही असे गप्प बसू नका, मला खूप काळजी वाटली हो। सांगा ना, कुठे आहे माझं शैलू? तुम्ही गेला होतात ना तिथं, कुठे आहे माझं शैलू? सांगा ना, काय झालं? माझा असा अंत बघू नका। का बसा, रडायचं काय बी कारण नाही। यो आपला शैलू नव्हता। काय? हो साहेब, ती खरंच पळून गेली। अरे पण अशी कशी पळून गेली ती? आणि ती पळून गेली तेव्हा तू काय करत होतास? अहो साहेब, मी जरा बाहेर गेलो होतो, तेवढ्या वेळात ती पळून गेली। मी हजारदा सांगितलंय तुला, तिला एकटीला सोडून तू कुठेही जायचं नाहीस म्हणून। अहो जरा महत्वाचं काम होतं म्हणून गेलो होतो, आणि याआधी तसं एक दोन वेळा गेलो होतो, पण तिने कधी पळून जायचा प्रयत्न नव्हता केला। मूर्खा, अरे ती जर पोलिसांच्या हाती लागली तर तुझ्या बरोबर मीही पोलिसांच्या जाळ्यात अडकेन।